वाट संपत नाही म्हणून चालतो, मरणच नाही म्हणून जगतो. आता जगतो म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न. मग आमचं ब्राह्मणांचं काम कुणाच्या घरी एकादशी करावी, कुणाच्या घरी सत्यनारायण बांधावा, कुणाची मुंज करावी तर कुणाची लग्न लावावं. 12वा आणि 13वा आहेस ते आम्हास का दक्षिणेशीच का. पण काही काही यजमान असे भेटता, कामगिरी ओळखली की म्हणता भटजी काका फलम पुष्पम तोयम. आमच्याजवळ काय नाही. आमच्या नशिबात काय, लहान लहान नारळ आणि तांदूळ घेऊन घरी आलो की आमची बायको आमच्या अंगावर हे खाल्लं खाणार काय करणार काय. बायको पुढे आम्हाला एक शब्द बोलायला ना. समजा जास्त बोललो संध्याकाळचं जेवण बंद करू तेव्हा शपथ हो. एकदा माझी अशी गंमत झाली. एका भल्या मोठ्या श्रीमंताच्या मुलाचं लग्न. त्या श्रीमंतानं मला निमंत्रित केलं, लग्न लावण्याचं काम मला दिलं. मला काय वाटलं, श्रीमंताच्या मुलाचं लग्न म्हणजे बरंच काहीतरी मिळणार. म्हणून मी माझ्या एका शेजाऱ्याच्या मुलाला घेतलं आणि श्रीमंताच्या घरी गेलो. तो गेलो तर का होता श्रीमंत, त्याच्या दुप्पट कंजूस होता. घर काही मागितलं तो काही देत नव्हता. मी त्यावेळी विचार केला याच्या मनानं मला दक्षिणा देणं. म्हणून मी काय केलं, त्याला लग्न मंडपात आजूबाजूला बघितलं. मला एक रुपयानं भरलेला घंट दिसला. विचार केला निदान जाताना हा तरी उचलला पाहिजे, कारण ब्राह्मणाला जरा तुंपाची आवड जास्त. म्हणून लग्नाच्या विधीला सुरुवात केली आणि लग्नाचे मंत्र म्हणता म्हणता त्याच्यातच पटकन म्हटलं, बाया बापुड्या घट चोरीनं, बाया बापुड्या घट चोरीनं. मी काय म्हटलं त्या मुलानं बरोबर ओळखलं. तुपाचा घंट उचलला आणि माझ्या धुळीत ठेवलं. लग्न एकदा काही गडबडीला लावलं आणि मार्गस्थ झालो. ही गोष्ट एका ग्रस्तानं तिथं बघितली. माझ्या मागावून आला आणि मला काय म्हणतो, ओ भटजी काका काके तिथं. त्याला म्हटलं, अरे बाबा पोती पुस्तक. समाधान त्याचं झालं नाही. पुढं गेलो, पुन्हा मागावून आला, ओ भटजी काका लकलक तिथं. अरे बाबा सूर्य केलं नम. तरी त्याचं समाधान झालं नाही. पुन्हा मागावून आला, ओ भटजी काका लकलक तिथं. अरे बाबा माझं कर्म करतो सांगितलं आणि त्याचं समाधान केलं. आणि घरी आलो तर कामची बाई गंगू तरी होती. आणलं की तिच्या